तर बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सीआयडीची 9 पथकं तैनात करण्यात आली आहे। आता फरार आरोपीचा शोध ही 9 पथकं घेत आहेत। त्या आरोपींचे तसेच वाल्मिक कराडची बँक खातीही गोठवण्यात आली आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। आतापर्यंत 100हून अधिक लोकांची चौकशी पूर्ण झाली आहे। पकडलेल्या आरोपींचे ठसे गाडीवरती सापडलेत। तर दुसरीकडे आरोपींच्या स्कॉर्पिओमधून जप्त केलेले दोन्ही मोबाईल सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात आले। दोन्ही मोबाईल सीआयडीकडून प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत। अद्याप मोबाईलमधील कुठलाही व्हिडिओ किंवा चॅट समोर आलेलं नाही। तपासणीनंतर आता मोबाईलमधील व्हिडिओ समोर येणार आहे, तर त्यासोबतच कोणत्या बड्या नेत्याला फोन गेलेला होता याचाही उलगडा होणार आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात संतोष देशमुख हत्या प्रकरणात काय घडते। सीआयडीच्या 9 पथकांकडून देशभरात तपासासाठी धावपळ होतीये। वाल्मिक कराडसह 4 आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली आहेत। आरोपींचे पासपोर्टही ताब्यात घेतले जाणार आहेत। मोबाईलवरून केलेल्या कॉलचीही तपासणी होतीये। 3 मृतदेह सापडल्याचा अंजली दमानिया यांनी केलेला दावा हा खोटा निघालाय। काळ्या स्कॉर्पिओवरचे ठसे आणि अटकेतल्या आरोपींचे ठसे हे जुळलेले आहेत। वाल्मिक कराडची पत्नी मंजली कराड यांचीही सीआयडीकडून चौकशी झालेली आहे। तर मारहाणीचे 4 व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेत। राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांची दिवसभर काल चौकशी झाली।